गृहमंत्री बघितले, अनेक गृहमंत्र्याचा कार्यकाल बघितला, पण असा एकही गृहमंत्री मी बघितला नाही ज्याला तडीपार केलंय, ज्याला त्या राज्यातून हद्दपार केलाय। ज्यावेळी संरक्षण मंत्रालय हे शरदचंद्रजी पवार यांच्या हातात होतं आणि अशा संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्याच्या विमानातून एक आतंकी, एक देशद्रोही आणि त्यांचे हस्तक प्रवास करतात, ही साधी सरळ गोष्ट नाही मित्रांनो। हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यांनी जी राजकारण केले त्या राजकारणाच्या मागे फक्त सत्ता होती, सत्तेचा उपभोग, सत्तेचा लाभ। मग आता सत्तेचा लाभ किंवा सत्तेचा उपभोग मिळण्याचं ठिकाण एकमेव आहे, ते म्हणजे नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीच्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर। मित्रांनो, शरद पवार आता काय झाले, बेचैन झालेले, त्यांचा तोल तुटायला लागलाय। ते काय बोलतायत काय नाही बोलतायत त्याचं भान त्यांना नाहीये। आणि अशा भान तुटलेल्या, आपला असा तोल सुटलेली एक व्यक्ती काय वक्तव्य करेल सांगता येत नाही। मित्रांनो, मी असं का म्हणतोय, कारण नुकतंच शरदचंद्रजी पवार यांनी एक वक्तव्य दिलं, एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य त्यांनी आताच्या वर्तमान गृहमंत्र्यावरती केलंय। ते गृहमंत्री कोण आहेत तर अमित शाह। ते काय म्हणाले, मी अनेक गृहमंत्री बघितले, अनेक गृहमंत्र्याचा कार्यकाल बघितला, पण असा एकही गृहमंत्री मी बघितला नाही ज्याला तडीपार केलंय, ज्याला त्या राज्यातून हद्दपार केलाय, म्हणजे तडीपार। आणि तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल विरोधकांच्या मुखातून तडीपार तडीपार अमित शाहांबद्दल। मित्रांनो, या अमित शहांना आता त्या गुजरात सरकारच्या गुजरात राज्याच्या हायकोर्टने सुद्धा बाइज्जत बरी केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामधून सुद्धा त्यांना बाइज्जत बरी केलेलं आहे। असं असताना आज त्यांच्यावरती कोणताही आरोप नसताना त्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर सुद्धा जर हा ठपका लावला जात असेल तर हा ठपका पूर्वग्रहाने आहे। पूर्वग्रह, एक द्वेष, एक राग, एक तिरस्कार, बस याच्या पलीकडे हा जो ठपका लावण्याचा प्रयत्न केला जातोय, मग ते विरोधक असो किंवा त्यांचे समर्थक असो किंवा खुद्द शरदचंद्रजी पवार असो किंवा अन्य कोणताही नेता असो, ज्यावेळी अमित शाह यांना तडीपार अमित शहांचा तडीपाराचा उल्लेख केला जातो, त्यावेळी फक्त दुराग्रह आहे, त्यांच्याबद्दल द्वेष आहे, राग आहे, त्यांच्याबद्दल असूया आहे। असो मित्रांनो, आता हा विषय का निर्माण झाला तर नुकतंच 12 जानेवारीला अमित शाह यांनी शिर्डीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना भाषण केलं। त्या भाषणामध्ये त्यांनी काय उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये जो 2019 मध्ये जो खेळ केला गेला आणि तो खेळ कसला होता तर विश्वासघाताचा। हा जो विश्वासघात आहे ना, त्या विश्वासघाताला भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने आणि ह्या जनतेने काय केलंय, तो 20 फूट खोल खड्ड्यात दफन केलेलं आहे, गाडून टाकलंय। जनतेने हा निकाल जो दिलाय, महायुतीला जो निकाल दिलाय, न भूतो न भविष्यतो, जो दणदणीत विजय झालाय, ह्या विजयानंतर ही जी गद्दारी केली होती, हा जो विश्वासघात केला होता, त्याला 20 फूट खोल खड्ड्यात दफन केलंय, गाडून टाकलेलं आहे। आणि ह्या 20 फूट जो विश्वासघात दफन केला त्याचे जनक कोण होते तर शरदचंद्रजी पवार। ह्या उल्लेखानंतर शरदचंद्रजी पवार यांनी केलेला हा पलटवार होता। त्यांनी त्यांच्या त्या विधानाला आपल्याकडून हे उत्तर दिलं होतं तडीपार। मित्रांनो, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे यांनी कमान सांभाळली आणि त्यांनी त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं. विनोद तावडे आणि ते काय म्हणाले की अमित शहा यांनी आता तोंड सांभाळून वक्तव्य करावं. तर विनोद तावडे नाही, असो, माझ्या नाव लक्षात येत नाही पटकन. तर त्यावेळी त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि या प्रत्युत्तरामध्ये त्यांनी काय उल्लेख केला, दाऊद इब्राहिमचा उल्लेख केला. ज्यावेळी शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला दाऊद इब्राहिमचं चलती होती, त्याच्या वरदहस्तेखाली हे सरकार चाललं होतं, अशीच ती परिस्थिती होती मित्रांनो. आणि ज्या वेळेला शरदचंद्रजी पवार हे केंद्रीय संरक्षण मंत्री होते त्यावेळी दाऊद इब्राहिमचे जे चेले चट्टे बट्टे यांनी त्यांच्या त्या विमानातून प्रवास केला होता. मेनन बंधू, तुम्हाला माहीत असेल, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मेनन बंधूने शरदचंद्रजी पवार यांच्या त्या विमानातून प्रवास केला होता. आणि ते विमान कोणाचं होतं तर केंद्रीय मंत्र्याचं होतं. आणि केंद्रीय मंत्री कोण होते तर शरदचंद्रजी पवार. मित्रांनो, किती महत्त्वाची गोष्ट आहे, किती लक्षवेधी गोष्ट आहे. ज्यावेळी संरक्षण मंत्रालय हे शरदचंद्रजी पवार यांच्या हातात होतं आणि अशा संरक्षण मंत्रालयाच्या मंत्र्याच्या विमानातून एक आतंकी, एक देशद्रोही आणि त्यांचे हस्तक प्रवास करतात, ही साधी सरळ गोष्ट नाही मित्रांनो. हे समजून घेणं गरजेचं आहे. हा उल्लेख केला तर आता शरदचंद्रजी पवार हे काय झाले, आता दिशाहीन झाले मित्रांनो. एका बाजूला ते अमित शहा यांच्यावरती शरसंधान करतायत आणि दुसऱ्या बाजूला ते नरेंद्र मोदीजींशी गटजोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची भलामण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आताच नुकतं दिल्लीमध्ये नाट्य संमेलन होणार आहे, मराठी नाट्य संमेलन. तर त्या नाट्य संमेलनामध्ये अध्यक्षपद हे मोदींना देऊ केले. आणि त्याचं कारण काय तर मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय, अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. हे फक्त एक निमित्त आहे. हे कारण सांगून मोदींचा सत्कार करण्याचा शरदचंद्रजी पवार यांनी घाट घातलेला आहे त्या साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, साहित्य संमेलनामध्ये. मित्रांनो, याच्या मागचा उद्देश काय आहे? ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यावेळी शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे यांनी याच्यावरती खिल्ली उडवली होती. म्हणजे काय म्हणाले होते, राजकारण, आता येणाऱ्या निवडणूक त्यासाठी होत असलेले राजकारण आहे, या निवडणुकीला सामोरे जाताना, अशी त्यांची खिल्ली उडवली होती. आता तेच शरदचंद्रजी पवार खिल्ली उडवणारे आता काय करतात, साहित्य संमेलनामध्ये आपले नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतायत, त्यांना अध्यक्षपद देऊ केले. म्हणजे त्यांचं काय उद्देश आहे, काय उद्दिष्ट आहे, हे आपण समजण्यात मूर्ख नाही आहोत. आणि जनता है सब जानती है, एक पब्लिक है सब जानती है. मित्रांनो, ह्यावरती एक मी व्हिडिओ बनवला यापूर्वी. शरदचंद्रजी पवार नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये जातील का, परत राष्ट्रवादीसोबत जातील का? म्हणजे जी मूळ राष्ट्रवादी आहे अजितदादा सोबत यांच्याबरोबर, अजितदादा पवार त्यांचे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांच्या हाताखाली ते काम करतील का? त्या सुप्रिया सुळे त्या अजितदादा पवार यांच्या हाताखाली काम करतील का? हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्यावरती मी तुम्हाला प्रश्नही विचारले होते की तुम्हाला काय वाटते, शरदचंद्रजी पवार किंवा सुप्रिया सुळे हे अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीमध्ये सामील होतील का? मित्रांनो, माझं मत काय आहे ते सांगतो तुम्हाला.
एवढं राजकीय आयुष्य केल्यानंतर, जगल्यानंतर, एवढा मोठा प्रवास केल्यानंतर आपल्या एका ज्युनियरच्या हाताखाली आपण जावं ही नामुष्की ना शरदचंद्रजी पवार ओढून घेणार, ना सुप्रिया सुळे ओढून घेणार. कारण तो त्यांच्या वडिलांचा अपमान होईल. भले अजितदादा पवार यांची ती लहान बहीण आहे सुप्रिया सुळे, तरीसुद्धा आपल्या वडिलांचा मान सन्मान ठेवण्यासाठी ते अजितदादा पवारांच्या सोबत जाणार नाही. मग त्यांना मार्ग उरतो तो एकच, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन व्हावं किंवा भारतीय जनता पार्टीला त्या सोबत जावं. पण आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाण्यासाठी जागा मोकळी नाही आहे. मग एकमेव मार्ग राहिला आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करणं. तुम्ही म्हणाल मग काँग्रेसमध्ये का नाही करणार, तर काँग्रेसचीच अवस्था दयनीय आहे. ते जहाज कधी डुबेल, कधी संपुष्टात येईल, कधी नष्ट होईल सांगता येत नाही. आणि अशा नष्ट होणाऱ्या, संपुष्टात येणाऱ्या त्या जहाजावरती शरदचंद्रजी पवार चढतील का? जर त्यांचा जेवढा अनुभव त्यांनी त्यांच्या गाठीशी आहे, ज्या प्रकारे त्यांनी राजनीती केली, राजकारण केलं आहे, आणि त्यांनी जे राजकारण केलं आहे ते चाणक्य म्हणून नव्हे, एक शकुनी मामा म्हणून त्यांनी जी राजकारणं केली आहेत त्या राजकारणाने मागे फक्त सत्ता होती, सत्तेचा उपभोग, सत्तेचा लाभ. मग आता सत्तेचा लाभ किंवा सत्तेचा उपभोग मिळण्याचं ठिकाण एकमेव आहे, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता त्यांना ते साफ दिसून आलेलं आहे आणि त्यांचं आता वयोमान तसं राहिलेलं नाही आहे. त्यांनी 80 क्रॉस केलेली आहे, त्यामुळे त्यांचं वयोमान नाही आहे, त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही आहे. मग अशा अवस्थेमध्ये आपण हयात असेपर्यंत आपल्या मुलीचं राजकीय भवितव्य सेव्ह करायचं, हा त्यांचा एक तो प्रयत्न आहे. आता राजकीय भवितव्य सेव्ह करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, अबाधित करण्यासाठी एकमेव अशी जागा आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. मित्रांनो बघा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती गोष्ट दिसून येईल. हा मी काय करतोय, गौप्यस्फोट करतोय. जेवढं मी शरदचंद्रजी पवार यांना ओळखतो, जेवढं त्यांच्या राजकारणाला ओळखतो, जेवढं समजून घेतोय, त्या राजकारणानुसार, परत त्यांच्या कुंडलीनुसार, ज्योतिषशास्त्रानुसार, सुप्रिया सुळे यांच्या कुंडलीनुसार जर मी त्याचा एनालिसिस केलं तर मला हीच गोष्ट निदर्शनास येते की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न केला जाईल, ना की राष्ट्रवादीमध्ये. कारण ते आता राष्ट्रवादीला ते मुकलेलेच आहेत. ना ती कोर्टातून ते साध्य करू शकतात, ना निवडणूक आयोगामधून ते साध्य करू शकतात. आणि ते जाणून आहेत. परत त्यांचा वयोमान आहे आणि त्यांच्या मुलीचं भविष्य आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि आता येणाऱ्या काळामध्ये जर ते तसेच वाट बघत राहिले, त्यांच्यासोबत असलेले जे आमदार खासदार आहेत तेही सोडून जाण्याची चिन्ह आहेत. मग ते सोडून जाण्या अगोदर, आपली इज्जत जाण्या अगोदर, आपली लाज लज्जा जाण्या अगोदर ते काहीतरी असा निर्णय नक्की घेणार. तो निर्णय माझ्या मते तरी तो एकमेव असेल, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणं. मित्रांनो तुम्हाला काय वाटते? असो, हा विषय विलीनाचा नाही आहे की शरदचंद्रजी पवार भविष्यामध्ये काय करणार आहेत. हा विषय काय आहे तर अमित शहा हे तडीपार आहेत का, आणि शरदचंद्रजी पवार हे काय म्हणतात त्याला, गद्दार आहेत का, याच्यावरती आपल्याला चर्चा केंद्रित करायची. मग तुम्हाला काय वाटते, तुमच्या मते काय, तर अमित शहा हे तडीपार आहेत का आणि शरदचंद्रजी पवार हे गद्दार आहेत का, म्हणजे एखाद्याला धोका देणारे धोकेबाज आहेत का? तुम्हाला काय वाटते? आणि असा धोकेबाज, असा गद्दार, अशा व्यक्तीचं विश्वासघाती व्यक्तीचं विश्वासघात जे अमित शहा यांनी 20 फूट खोल खड्ड्यात गाडून टाकलंय, हे तुम्हाला मान्य आहे का? मित्रांनो, असा विश्वासघात अनेक वेळा शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्र राज्यात केलंय
देशामध्ये केलं आहे, केंद्रामध्ये केलं आहे, राज्यस्तरीय केलं आहे. खुद्द आपल्या राजकीय गुरुचं वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी विश्वासघात केला होता आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पदच्युत करून स्वतः ते मुख्यमंत्री बनले होते. आणि त्यावेळेला त्यांनी जनसंघाचा साथ घेतली होती, जनसंघाची साथ घेतली होती मुख्यमंत्री पद प्राप्त करण्यासाठी. आता तो जनसंघ तो आजचा भारतीय जनता पार्टी आहे. मग त्यावेळी जर जनसंघ त्यांना मान्य असेल, त्या जनसंघामधील नेते त्यांना मान्य असतील, तर आज भारतीय जनता पार्टी त्यांना अमान्य होऊ शकत नाही. शरदचंद्रजी पवार यांना मान्य आणि अमान्य काय आहे हे कोणी सांगू शकत नाही. काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार त्यांना सगळं मान्य असते आणि काळानुसार, परिस्थितीनुसार, स्थितीनुसार त्यांना सर्व अमान्य असते. ते कधी असते तर आपलं राजकीय भवितव्य काय आहे, राजकीय वाटा काय आहे, राजकीय हिस्सा काय आहे ह्याच्यावरती ती गोष्टी अवलंबून आहे. ते राजकारणामध्ये कधी राहतात, जेव्हा ते सरकारमध्ये असतात. सरकारमध्ये त्यांचा वाटा असतो. त्यांना त्या सरकारमध्ये कार्यरत असल्याशिवाय ते शांती नसते, त्यांना ते बेचैन असतात. आणि ही बेचैनी त्यांना काय होते, गेल्या 2.5 वर्षात खुपते. या 2.5 वर्षात त्यांना ते खुपते. कारण का 2019मध्ये जे त्यांनी गद्दारी केली, जो विश्वासघात केला, जो विश्वासघात अमित शहानी 20 फूट खाली गाडला, तो विश्वासघात, आणि त्यांनी आपली काय म्हणतात राजकीय कर्तृत्व दाखवलं होतं, ती गुगली टाकली होती वगैरे वगैरे. त्याचा परिपाक त्यांनी 2.5 वर्षानंतर बघितला. तो काय तर शिवसेनेचे दोफाड झाले. शिवसेनेचे दोफाड नाही, उद्धव ठाकरे यांना हद्दपार करून टाकलं, बेदखल करून टाकलं शिवसेनेमधून. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी तडीपार करून टाकलं. आणि त्याच्यानंतर खुद्द शरदचंद्रजी पवार यांना सुद्धा त्या राष्ट्रवादी पक्षामधून तडीपार करण्यात आलं. आणि त्या तडीपार झालेले, त्या सरकारमधून तडीपार झालेले हे 2 नेते, आणि मग या सरकारला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सरकारमधून तडीपार करून टाकलं, महाराष्ट्रामधून तडीपार करून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. मग असे तडीपार झालेले हे 2 नेते, त्यापैकी एक नेते कोण तर शरदचंद्रजी पवार, तडीपार, राष्ट्रवादीमधून तडीपार, विधानसभेमधून तडीपार, महाराष्ट्रामधून तडीपार, केंद्रामधून तडीपार. म्हणजे तुम्ही विचार करा, हे असे तडीपार झालेले नेते आता पुढे काय करणार, तर असे बेछूट बेलगाम वक्तव्य करणार. तुम्हाला काय वाटते मित्र? त्यांचं मानसिक संतुलन तुटलं आहे का? त्यांचं मानसिक संतुलन तुटलेलं नाही आहे. ते विचारपूर्वक असे काय विधानं करतात, त्या विधानांमुळे ते चर्चेत राहतील. ते काय करतात विधानं, का करतात तर चर्चेत राहण्यासाठी, आपली उपस्थिती आहे राजकारणामध्ये ही दाखवण्यासाठी ते हे असे विधानं करतात, ज्या विधानामुळे त्यांची उपस्थितीची दखल घेतली जाते की या वयात सुद्धा मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. शरदचंद्रजी पवार म्हणजे एक शकुनी व्यक्ती, शकुनी मामा, त्यांची चर्चेत राहण्याची जी कला आहे, या कलेमुळे त्यांचं अजून राजकीय भवितव्य अस्तित्वात आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि ह्या प्रयत्नातून आपल्या मुलीचं राजकीय भवितव्य कसं काय स्थिर सावळ केलं जाईल, कसं काय राखता येईल, त्याला कसं काय जीवन मिळेल, त्या राजकीय भवितव्याला कसं काय आयुष्य मिळेल, हा ते प्रयत्न करतायत. केविलवाणी प्रयत्न आहे. तो प्रयत्न किती यशस्वी होतो हे येणारा काळच दाखवून देईल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? शरदचंद्रजी पवार शेवटच्या क्षणी काय निर्णय घेतील? कारण त्यांचा क्षण कधी येईल तो शेवटचा, म्हणजे राजकीय सांगतोय मी
वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कृतसित कर. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.